brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. उपस्थित सर्व शोकाकुल जन हो, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, या ओळीची प्रचिती अशा प्रकारच्या घटनांमधनं आणि आजच्या कार्यक्रमामधनं देखील आपल्या सर्वांना येते. आपल्यापैकी कोणीच कधीही कल्पना केली नव्हती की अशी अचानक अजितदादांना श्रद्धांजली देण्याची वेळ ही आपल्यावर येईल. पण दुर्दैवाने आज ती वेळ आपल्यावर आली आहे आणि आज विविध क्षेत्रातल्या लोकांनी अजितदादांच्या बद्दल आपल्या भावना, आपल्या संवेदना, आपले अनुभव या ठिकाणी मांडले देखील आहेत. खरं तर एखादं राज्य ज्यावेळी घडतं त्यावेळी कोणी एक व्यक्ती ते राज्य घडवत नसतो. वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या प्रकारची नेतृत्व त्या राज्याच्या जडणघडणीमध्ये आपलं योगदान देत असतात, आपला ठसा उमटवत असतात. मी हे दाव्याने सांगू शकेन की या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये इतिहास ज्या नेत्यांचा उल्लेख करेल त्यातलं एक प्रमुख नाव हे निश्चितपणे अजितदादांचं असेल. अजितदादांनी या महाराष्ट्रामध्ये एक जनतेचा नेता, एक लोकनेता अशा पद्धतीची प्रतिमा तयार केली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याचा पूर्ण अनुभव, त्याची माहिती ही दादांकडे असायची. कुठल्या जिल्ह्यात, कुठल्या तालुक्यात वेगवेगळ्या पक्षाचे नेते कोण आहेत, त्यातले प्रभावी नेते कोण आहेत, त्या तालुक्याचे प्रश्न काय आहेत, या प्रत्येक गोष्टीची नीट माहिती, ज्याला आपण महाराष्ट्राची नस म्हणतो, ती माहिती असलेले अजितदादा होते. आणि विशेषतः एक उत्तम प्रशासक म्हणून जे गुण असले पाहिजे ते गुण त्यांच्यामध्ये प्रचंड होते. अनेक लोकांनी उल्लेख केला, अजितदादांनी अर्थमंत्री म्हणून दीर्घकाळ काम केलं. 11 अर्थसंकल्प त्यांनी मांडले. पण आर्थिक शिस्त हा त्यांचा बाणा होता, तो त्यांचा आवडता विषय होता. आणि कुठल्याही प्रकारची आर्थिक बेशिस्त कधीही ते चालवत नव्हते. अनेक वेळा आपल्याला लोकशाहीमध्ये काही निर्णय घ्यावे लागतात. काही निर्णय लोकाभिमुख असतात पण आर्थिक शिस्तीत बसणारे नसतात. अशा परिस्थितीमध्ये लोकाभिमुख निर्णय ते घ्यायचे आहेत, त्याला विरोध करायचे नाहीत. पण वस्तुस्थिती मात्र निश्चितपणे मंत्रिमंडळापुढे ते मांडायचे की याचा आर्थिक भार कशा प्रकारे येणार आहे, त्यातनं राज्याची क्षमता ही इतर ठिकाणी गुंतवणुकीची कशी कमी होणार आहे. आणि मंत्रिमंडळात येत असताना प्रत्येक विषयाचा प्रदीर्घ आणि सखोल अभ्यास करून दादा याचे कितीही विषय मंत्रिमंडळात असो त्या प्रत्येक विषयाबद्दल
3-4 ओळीची माहिती त्यांच्याकडे असायची, त्याचा पूर्ण अभ्यास केलेला असायचा आणि जिथे आवश्यक आहे त्या ठिकाणी आपलं मत हे ते नेमकेपणाने व्यक्त करायचे. आणि म्हणूनच एक प्रशासक म्हणून आपण जर बघितलं, आपलं खातं चालवत असताना त्या ठिकाणी निर्णय क्षमता नितीनजींनी आता उल्लेख केला, कधीही फाईल दादांकडे थांबलेली मी बघितली नाही. निर्णय क्षमता प्रचंड होती, त्यामुळे तात्काळ निर्णय ते घ्यायचे आणि वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी प्रशासन उत्तम प्रकारे चाललं पाहिजे याकरता अधिकाऱ्यांवरही एक जरब ही दादांची असायची. वेळेवर बैठक होणार, त्या बैठकीमध्ये नेमकेपणाने, कधी अघळपघळ अशा प्रकारची दादांची बैठक नाही. जो विषय त्या विषयावर दादा बोलणार आणि त्या क्षणी निर्णय करणार. आणि अधिकाऱ्यांनी जर दुसरी बाजू सांगितली आणि ती पटली तर त्यावेळी त्या बैठकीत असलेल्या आमदारांनाही तुमची बाजू योग्य नाही आहे, ती राज्याच्या हिताची नाही आहे, हे सांगण्याची हिंमत असलेले अजितदादा आम्ही सगळ्यांनी बघितले. सहकाराचं क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी काम करत असताना आपल्याला याची कल्पना आहे की ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी हात घातला नेमकेपणाने, नीटनेटकेपणाने आणि शिस्तीत, आणि शिस्तीच्या बाबतीत साखर कारखानदारीमध्ये एखाद्या नेत्याचा कारखाना जर नीट चालत नसेल तर तोंडावर त्याला सांगायचे, एखाद्या आमदाराला सांगायचे की असं कसं चालवता तुम्ही, अशा पद्धतीने नाही चालत. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची शिस्त होती. म्हणून त्यांनी ज्या ज्या गोष्टी हातामध्ये घेतल्या त्या शिस्तीत आणि उत्तमपणे चालवण्याचा, टापटीपपणे चालवण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असायचा. आणि या सगळ्या क्षेत्रांमध्ये काम करत असताना एक प्रचंड मोठा जनसंपर्क तर त्यांचा होताच, पण त्याचवेळी वैयक्तिक संबंध ठेवणं ही देखील एक प्रकारे त्यांची हातोटी होती. खर तर दादांच्या बोलण्यात एक जरब होती, त्यामुळे अनेक वेळा कार्यकर्ते, आमदार हे थोडे त्यांच्यासमोर शिस्तीत असायचे, पण त्याच लोकांशी अतिशय वैयक्तिक अशा प्रकारचा संबंध देखील दादांचा असायचा. त्यांच्या सुखदुःखामध्ये दादा सामील असायचे. त्यांच्या अडीअडचणींकरता प्रसंगी संघर्ष करावा लागला तर संघर्ष देखील दादा करायचे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की एक प्रचंड मोठा गोतावळा हा दादांनी तयार केला. आणि खरं तर एक गोष्ट मी नमूद केली पाहिजे की दादांच्या स्वभावातली शिस्त उभ्या महाराष्ट्राला माहिती होती आणि कदाचित वेगवेगळ्या पद्धतीने महाराष्ट्राने दादांना श्रद्धांजली दिली असेल, पण त्यातली एक पद्धत ज्यावेळी दादांचा अंत्यसंस्कार झाला, लाखो लोक त्या ठिकाणी हजर होते, प्रचंड मोठा जनसमुदाय होता, पण त्यातल्या प्रत्येकाने दादांना आवडते तशी शिस्त पाळली आणि अतिशय शिस्तीमध्ये लोकांनी त्या अंत्यसंस्कारात देखील भाग घेतला. मी तर असं म्हणेन की त्यांनी आपल्या परीनं दादांना दिलेली ती एक श्रद्धांजलीच होती. वैयक्तिक मी गेले काही वर्ष, विशेषतः 2013 नंतर दादांची माझी खूप जवळची मैत्री झाली. त्याच्या आधी ओळख खूप होती, त्यांच्याबद्दल आदर होता, त्यांना माझ्याबद्दल होता. विरोधी पक्षात असताना मी अनेक वेळा कठोर टीका देखील त्यांच्यावर केली, पण आमच्या संबंधात कधी दुरावा आला नाही. किंबहुना
दादा नेहमी मला चांगलंच वागवायचे. मी कधी त्यांच्याकडे हक्काने जायचो. पण 2013 नंतर अतिशय आम्ही जवळ आलो, आमची मैत्री झाली. दादांचा स्वभाव हा मला जवळून बघायला मिळाला आणि त्यातनं निश्चितपणे मी हे सांगू शकतो की एकदा निर्णय घेतला तर मग मागे पुढे पाहायचं नाही. जी किंमत असेल ती किंमत मोजायची, अशा पद्धतीचा दादांचा स्वभाव होता. आणि मी माझ्या स्वानुभवातून अतिशय जवळून अनुभवलेला आहे. आमची अनेक वेळा गप्पा व्हायच्या, अनेक वेळा चर्चा व्हायच्या. सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगता येणार नाहीत, पण मला असं वाटतं की हा जो त्यांचा दृढ निश्चय स्वभाव होता त्यामुळे राजकारणामध्ये कधी फायदाही झाला, कधी नुकसानही झालं. पण एक त्यांची जी प्रतिमा या महाराष्ट्रामध्ये उभी राहिली की जे बोलतो ते करतो असा हा नेता आहे, थेट बोलणारा नेता आहे. आणि त्याचवेळी त्यांच्या भाषणांमधला जो खुमासदारपणा होता, विशेषतः मी हे बघितलं की गेल्या काही वर्षांमध्ये तर दादांचं भाषण हे अतिशय खुमासदार व्हायचं. म्हणजे मी एकदा दादांना गमतीने म्हणालो की दादा तुम्ही रिअल स्टार तर होताच, पण आजकाल रील स्टार देखील तुम्ही झालात, कारण इतक्या रील तुमच्या आजकाल पाहायला मिळतात. अतिशय मोकळेपणानं दादा सगळ्यांशी व्यवहार करायचे. आणि खरं तर मी असं म्हणेन की ज्यावेळी त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं नेतृत्व एका वेगळ्या क्षितिजाकडे चाललं होतं. एक असा काळ होता की ज्या काळामध्ये संघर्षाकडनं दादा स्थैर्याकडे गेले होते. स्थैर्याकडे गेल्यानंतर खूप स्वप्न ही त्यांना पूर्ण करायची होती. त्या दिशेनं पूर्ण दृढतेनं ते चालले होते. आणि निश्चितपणे त्यांचं नेतृत्व एका वेगळ्या क्षितिजावर जात असताना अचानक आपल्यातनं त्यांचं निघून जाणं हे खरोखर अत्यंत वेदनादायी आहे, अत्यंत दुःखदायी आहे आणि विश्वास न बसण्यासारखा आहे. खरं म्हणजे निश्चितपणे सुनेत्राताई असतील, पार्थ आणि जय असतील, पवार कुटुंब असेल, यांच्यावर तर हा आघात आहेच. पण दादांनी ज्यांना आधार दिला असे अनेक नेते आहेत की ज्यांना आज पोरकं झाल्यासारखं वाटतं. असे अनेक कार्यकर्ते आहेत की ज्यांना नेमकं कोणाकडे जावं असा प्रश्न या ठिकाणी उद्भवतो. आणि आमच्यासारखे अनेक मित्र आहेत की ज्यांना असं वाटतं की आता पाहायचं कुठे, कारण दादांसारखा एक मित्र, आणि केवळ मित्रच नाही तर मी तर असं म्हणेल की एखाद्या मुख्यमंत्र्यांना अर्थमंत्री कसा पाहिजे तर तो दादांसारखा पाहिजे की निर्धास्तपणे दादा इथे माहिती आहे हे सांभाळून घेतील, नीट आपली आर्थिक गडी ते बसवतील. अशा पद्धतीनं एक मनामध्ये ठाम विश्वास असताना, आणि खरं म्हणजे दादांनी तर यावर्षी आणि पुढच्या वर्षी अर्थसंकल्प मांडल्यानंतर एक नवीन रेकॉर्ड या महाराष्ट्रामध्ये तयार केला असता. अशा परिस्थितीमध्ये दुर्दैवाने आता तो अर्थसंकल्प मला मांडावा लागतोय. पण मला असं वाटतं की जी आर्थिक शिस्त या महाराष्ट्राला दादांनी शिकवली त्या शिस्तीतच तो अर्थसंकल्प मांडण्याचा प्रयत्न हा मी करेन. आणि आपण सगळे मिळून दादांचे जे स्वप्न आहेत, त्यांचे जे गुण आहेत, त्यांचा जो गुणवत्तेचा आग्रह आहे, क्वालिटीचा आग्रह आहे, सकाळपासनं रात्रीपर्यंत न थकता काम करण्याची त्यांची जी जिद्द आहे, ही प्रत्येक गोष्ट
आपण सगळे अंगीकारू आणि मला असं वाटतं की दादांची स्वप्न पूर्ण करणं आणि या महाराष्ट्राला पुढे नेणं हीच खऱ्या अर्थानं त्यांना श्रद्धांजली ठरेल. मी स्वर्गीय दादांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि ईश्वराने त्यांच्या कुटुंबाला आणि आपल्या सर्वांना हे दुःख सहन करण्याची शक्ती द्यावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून माझं बोलणं संपवतो. ओम शांती.